इतका केओस. यही बातें तो बाद में याद आती है. हा सगळा मूड संपला माझा म्हैसूर बघायचा आहे. तर हा आहे डे फर्स्ट म्हैसूरमध्ये. तुम्ही बघाल जर आम्ही काहीच आमचं प्लॅन नव्हतं आणि माझा तर पूर्ण मूड गेला होता फिरण्याचा. सागरदाला बोललो आता काहीच मूड नाही आहे, कुठं नेशील तिकडे आता आम्ही जाऊ. म्हैसूरमध्ये आम्हाला खूप ठिकाणी जायचं होतं पण वेळ झाला होता. आमचं प्लॅन होतं की फर्स्ट डेलाच आम्ही केरलाला जाऊन बाईक राईड करू. बाईक तर भेटली नाही. प्रयत्न केला की पहिल्याच दिवशी आम्ही म्हैसूर बघू. तर ह्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघाल की आम्ही काय केलं. मग सागरदाने काहीतरी चांगलं काम केलं आहे. कार म्युझियमला घेऊन आला आम्हाला. सागरदा दिवस 7ला आलो म्हैसूरमध्ये आणि आता वाजलेत 12 वाजता. आता काय तर दिसले आम्हाला. डोसा काय गेला ते बी काय. सागरदा काय ह्यो एकटा माणूस. हा हे एकटा माणूस आहे बघा. हे बघा म्हणजे एवढं काय जातोय. 3 बिर्याणी आहे. 1 बिर्याणी म्हणत किती घेतलास रे. 7-8 बिर्याणी घेतलं सागरला. कसं बघा वागायला. आता असलं भारी जेवण झालंय आमचं. काय बिर्याणी होती. काय मस्त बिर्याणी. अजून घ्यायचं मन होतं खरं. आता आम्ही ढगात आहे. नशा व्हायला आम्हाला आता बिर्याणीचा. होय अजून एक पाहिजे होती ना बिर्याणी. ओल्ड साइज क्रीम आहे एकदम ना. दे दो. लहान असताना मिळत होतं. आपल्या इथं मिळायचं बंद झालं आता पण म्हैसूरमध्ये मिळालं. वाव मस्त टेस्ट. जरा बी थांबायला नाही लगेच तोंडाला लावल्या. त्याच्या वार्डात आला. त्याचा वार्ड आहे.
2,000 years later. पॅलेस मध्ये आलो. सागरदाचं डोकं बघा केवढं भारी आहे. एक शूज याच्यात एक शूज याच्यात, म्हणजे एक पिशवी गायब झाली तरी काय करणार आहे. इंडियन टेक्निक आहे, इंडियन टेक्निक. कोल्हापुरी टेक्निक आहे भावा, की म्हैसूरच्या राजवाड्यात सुद्धा कामा नाही. हे बघा, दूध चोरीला जाऊ दे म्हणून असं कोण करतंय काय? चोरान चोरलं तरी त्याला वाईट वाटायला पाहिजे. असं कसं कुठं घेऊन चोरलं असं वाटायला पाहिजे. हे माझा वाईट आहे जा तुम्ही. पिशवी आमचंच आहे. तिच्या राजाचा एक म्हैसूर का. गडी बघा, विंडो शॉपिंग करत चाललेत कशी. अरे मला काय समजत नाही, ह्याला म्हैसूर पाक का म्हणतात? काय पाकिस्तानमध्ये म्हैसूरमध्ये गुरु स्वीट मार्ट. फक्त एवढंसं खाऊन बघितलं म्हैसूर पाक. एक नंबर आहे. म्हणजे जे आपल्याकडे भेटतं ना गावाला, ओरिजिनल म्हैसूर पाक एवढं भारी आहे ना, एक नंबर. म्हणजे आता आम्ही खाणार आहे आणि पाव किलो पण आम्ही घेतले ना, पण तेच इथे एक आजी उभारली होती आणि मी मध्ये जाऊन विचारत होतो प्राइस किती आहे. सर व्हॉट आर यू डुईंग, आय एम इन द लाईन किंवा बीच में आ रहे हो. अरे बाई तू घे तुझं, तुम्ही तुला काय अडवाल. शिरा, पायनॅपल शिरा वगैरे दिसाले गेले. मला इथे येऊन ट्राय करा. आणि हे ओरिजिनल आहे, हे ओरिजिनल म्हैसूर पाक आहे. तर ती वडी येते, ती वडी डुप्लिकेट त्यांनी बनवून फ्रीज करून ते वडी बनवतात. तरी हे हलवा असते, ह्याच त्यांनी वडी करतात. चलो गावलेस. We've been waiting for so long. We've been waiting for this time to begin. We ain't getting any older. I kinda feel a little younger. Run away and embrace the day. The sun is out, won't go away. Feel the clouds on your shoulder. Touch the sky, feeling bolder. Going out, going all the way. Going high, 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 high. Going out, going all the way. Going
गुड मॉर्निंग अनुष. डोंट टच. थंडी का वाजायला तुला? माहिती आहे की व्हिडिओ व्हिडिओ काढत बसेल धर की सांगला. माझ्या बरोबर अरे धर की हे रुसलं बाबा एवढा बाबा. धर बाबा सागरला. सागू. ओके, तर हा होता आमचा म्हैसूरमध्ये दिवस. मी इथेच कट करतोय कारण ह्याच्या पुढचा जो ब्लॉग येणार आहे तो उटीचा आहे. आणि इतका सुंदर, इतकं मस्त नेचर आहे उटीमध्ये आणि आम्ही केवढी मजा केली. आता हा ब्लॉगमध्ये फक्त तुम्हाला ट्रॅव्हलच दिसला असेल, पण येणारा जो व्हिडिओ आहे तो मस्त असणार आहे. त्याच्यामध्ये आम्ही एकदम फन घेतलं, एवढी मजा घेतली आणि ही मेमरी मी यूट्यूबवरती नक्कीच टाकणार आहे.